वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. पैल तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मढीन पाऊ, पाहुणे पंढरी राऊ घरा कै येती. दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, जीवा पढे त्याची गोडी सांगे वेगी. दुधे भरोनी वाटी लावीन तुझे ओठी, सत्य सांगे गोठे विठोईल काही. आंबया डाळे फळे चुंबी रसाळी, आजीचे काळी शकून सांगे. उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मढीन पाऊ, पाहुणे पंढरी राऊ घरा कै येते. ज्ञानदेव म्हणे जानिजे ये खुणे, भेटते पंढरी राणे शकून सांगे. उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मढीन पाऊ, पाहुणे पंढरी राऊ घरा कै येते. विठ्ठला 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 विठ्ठला. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचिया, दुसरी चरणा संतांचिया, दुसरी चरणा संतांचिया. त्यांच्या कृपा कथेचा विस्तार, त्यांच्या कृपा कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासे आपुलिया. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं, कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं. खलानीशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति. संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं. आत्मरूप गणेश स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. पैल तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मढीन पाऊ, पाहुणे पंढरी राऊ घरा कै येती. या सेवेच्या दृष्टीने ज्ञानोबारायांचाच अभंग मी आज आपल्या पुढे सेवेला घेतलेला आहे. ज्ञानोबाराय या अभंगातून आपले भगवंताच्या भेटीबाबत आंतरिक तळमळ आर्तता प्रगट करतायत. विठ्ठला 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 विठ्ठला.
पारमार्थिक जीवन, पारमार्थिक भावना ही सर्वांच्या ठिकाणी निर्माण होईल असं नाही. बऱ्याच लोकांच्या ठिकाणी ही व्यावहारिक भावनाच असते. आपला संसार, आपलं कुटुंब, आपला परिवार, आपला व्यवसाय, जे जे काही आपण जीवनात करत असतो, ज्यात वावरत असतो, आपल्या जीवननिर्वाहाच्या दृष्टीने, कुटुंबधारणेच्या दृष्टीने जी आपण वाटचाल करत असतो तिथेच आपण रमून असतो. आपल्या अंतःकरणात गोडी तिथेच आहे. ती संसाराची वाढ कशी होईल, आपला नावलौकिक कसा होईल, आपलं ऐश्वर्य कसं निर्माण होईल, या दृष्टीनेच अनेकांची धावपळ चालू आहे. संसारिक हीच अपेक्षा करतो आपल्याला, चांगले कपडे घालायला असावेत, चांगलं खायला असावं, हीच अपेक्षा संसारी जीव करत असतात. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी, हेची करी हाव संसारी. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी, हेची करी हाव संसारी. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेच करी हवं संसारी. संसारी जीव हीच अपेक्षा धारण करून असतात, त्याच क्षेत्रात वावरत असतात, त्यातच आपली वाढ कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करत असतात. घर धनधान्याने भरलेलं असावं, आपलं संतान वाढलं जावं, आपला परिवार मोठा व्हावा, या दृष्टीने प्रयत्न केले. वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, हीच अपेक्षा बहुतेकांच्या ठिकाणी दिसून येते. यात तो प्रयत्न करत राहतो, परंतु आपल्या जीवनात नेमकं आपण काय करायला पाहिजे की ज्यात आपलं परमकल्याण होईल, आपले दुःखातून मुक्तता होईल, नित्य आनंद आपल्याला प्राप्त होईल, असा दूरदर्शीपणा दिसून येत नाही. चालू जीवन आपलं कसं भागवलं जाईल आणि आपलं वैभव कसं वाढलं जाईल याच दृष्टीने आपण प्रयत्नशील असतो. मनुष्याने आपल्या जीवनात केवळ वर्तमान काल पाहू नये, भविष्याचं चिंतन करावं आणि भविष्यामध्ये आपल्या जीवनाची सफलता कशाने होईल, सार्थकता कशाने होईल, कृतार्थता कशाने होईल, या दृष्टीने प्रयत्नशील असायला पाहिजे. मनुष्य जीवनामध्ये केवळ हेच साधवणं, याच्यात मनुष्याचा मनुष्यपणा नाहीच आहे. आहार, निद्रा, भय, मैथुन हे तर सर्व योनीमध्ये आहे. कोणत्या योनीमध्ये आहे? पशु घ्या, पक्षी घ्या, अंड, जारज, स्वेदज, उद्भिद सर्व आपण पाहतो. या प्रकारे आहार, निद्रा, भय, मैथुन हे आहेच आहे. आणि तेवढंच जर मनुष्य जन्मात घडत असेल, त्याच्यातच मनुष्य जर वावरत असेल, तर त्या मनुष्यात पशुमध्ये फरक काय राहिला? जर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये ज्यात आपली विशेषता आहे अशा
परमात्मा प्राप्तीच्या दृष्टीने तो जर प्रयत्न करत असेल तर त्यात त्याचा मनुष्यपणा आहे. तुकोबरा म्हणतात मनुष्यपणा हा नारायण साधवण्यामध्ये आहे. मनुष्यपण तरी साधी नारायण, मनुष्यपण तरी साधी नारायण, नाही तरी न पचूनी, पचूनी नाही तरी न पचूनी. मनुष्यपण तरी साधी नारायण, मनुष्यपण तरी साधी नारायण, नाही तरी न पचूनी, पचूनी नाही तरी न पचूनी. मनुष्यपण तरी साधी नारायण, नारायण साधी तरी मनुष्यपण. नारायण जर तो साधवील, नारायणाची जर प्राप्ती करून घेईल तरच त्याच मनुष्याचा मनुष्यपणा आहे. आणि मनुष्य जन्माला येऊनही जर नारायण साधवला जात नसेल तर तुकोबर त्याला पशुही म्हणायला तयार नाहीत. पशुपेक्षा त्याला हीन म्हटलेलं आहे. नाही तरी हीन पशुहुनी, पशुपेक्षाही तो हीन आहे का? पशु जीवनामध्ये उद्धाराची साधना नाही आहे. मनुष्य जीवनात ती साधना आहे. साधन सामुग्री सर्व देवाने दिलेली आहे की ज्याने तो नारायण जोडला जाईल अशी सर्व इंद्रिये दिले इंद्रिय हात पाय कान, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. नारे जीवपण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडसी नारायण. जेणे तू नारायण जोडसी, ज्याने तो नारायण प्राप्त करून घेशील अशी त्याच्या प्राप्तीची साधनं सर्व इंद्रिय समूह हा दिलेला आहे. म्हणून मनुष्य जीवनात हे जर घडवलं जाईल, हे जर केलं जाईल तर त्यातच त्या मनुष्याचा मनुष्यपणा आहे. पण ही भावना, ही वृत्ती, ही तळमळ सर्वांच्या ठिकाणी निर्माण होईल असं नाही. जिथे काही पुण्याचा अंश असेल, काही सुकृत असेल, तिथेच ही भावना निर्माण होऊ शकते. जर ते नसेल तर हे होऊ शकत नाही. नव्हे नव्हे वारी घडण्याकरताही पुण्य पाहिजे. पुण्य जर नसेल तर त्याला वारीही घडू शकत नाही. तुकोबारा म्हणतात एका जन्माच्या नाही अनेक जन्मांतराच्या पुण्याच्या राशीच्या राशी जर असतील तर त्यालाच पंढरीची आळंदीची वारी घडू शकते. जन्मांतरीच्या पुण्य राशी, वारीच्यासी पंढरीची, वारीच्यासी पंढरीची, वारीच्यासी पंढरीची. जन्मांतरीच्या पुण्य राशी, वारीच्यासी पंढरीची, वारीच्यासी पंढरीची, वारीच्यासी पंढरीची. हो, जन्मांतरीच्या पुण्य राशी वारी त्यासी पंढरीची. जन्म जन्मांतरातल्या पुण्याच्या राशीचा संचय जर असेल तरच त्याला हे घडू शकतं. हे नसेल त्याला कोर्टाच्या वाऱ्या चालू असतात. इतर
अन्य ठिकाणच्या वाऱ्या त्याच्या चालू असतात, सारखं तिकडं त्याला जावं लागतं. म्हणतो का आता हे सगळे कुटाने असे आमचे आलेत, हे इकडं पाहावं का तिकडं पाहावं का, ते करावं का हे करावं. पुण्य पाहिजे तरीच ही हरिभक्ती जीवनात होऊ शकते. पुण्य पाहिजे बहुत जन्मांतरीचे संचित, तरीच होय हरिभक्त कृपावंत मानसी. तरच हरिभक्त होऊ शकतो. इकडे वृत्ती त्याची लागू शकते. नव्हे नव्हे भगवंताचं नाम मुखामध्ये येण्याकरता देखील पुण्य लागतं. अनंत जन्माचे सुकृत पदरी, अनंत जन्माचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय, त्याचे मुखी हरी पैठा होय. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय, त्याचे मुखी हरी पैठा होय. अनेक जन्माचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय. तुकोबाराय म्हणतात राम नुसतं एवढं नाम मुखामध्ये येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य पाहिजे. राम हा उच्चार तरीच बैसेवाचे, राम हा उच्चार तरीच बैसेवाचे, राम हा उच्चार तरीच बैसेवाचे, राम हा उच्चार तरीच बैसेवाचे. अनंत जन्माचे होईल पुण्य, अनंत जन्मीचे होईल पुण्य, अनंत जन्मीचे होईल पुण्य, अनंत जन्मीचे होईल पुण्य. राम हा उच्चार तरीच बैसे वाचे, अनंत जन्माचे होईल पुण्य. अनंत जन्माचं पुण्य जर असेल तर त्याच्या मुखामध्ये राम नाम येईल. हजारो जन्माचं पाहिजे. जे जन्म सहस्री ओळखीचे, एक वेळ मुखाशी यावया. एक वेळ मुखामध्ये नाम न करताही अनेक जन्माचं काही पुण्य पाहिजे, सुकृत पाहिजे. तेव्हा ही भावना निर्माण होण्याकरता ही पुंजी पाहिजे. ज्याने आपल्या जीवनात ही पुंजी केलीच नाही, वाईटच करतोय, वाईटच वागतोय, वाईट खाणं, वाईट पिणं, वाईट बोलणं, सर्व वाईटच. जर पापाचाच संचय असेल तर त्याच्या मुखामध्ये नाम येईल कसं? येऊ शकत नाही. दुसऱ्याने सांगितलं तरी येऊ शकत नाही. म्हणून ती पुण्याई असायला पाहिजे तर नाम मुखामध्ये येईल. आणि त्याहीपेक्षा ते नाम मुखामध्ये येणं आणि तो नामी परमात्मा तो आपल्याला भेटणं, त्याची प्राप्ती होणं, त्याची आर्तता आपल्या ठिकाणी लागणं, त्याच्याविषयी आवड आपल्या ठिकाणी निर्माण होणं, याला तर फारच सुकृताची गरज आहे. फारच. तरच हे घडू शकतं. मी हे कशाकरता सांगतो आहे, ज्ञानोबरांची ही जी आर्तता आपण आज या अभंगाच्या द्वारा विचारात घेत आहोत, तर ज्ञानोबराय देखील आपल्याला ही पांडुरंगाच्या ठिकाणी माझी आवड काय आहे हे सांगताना स्पष्ट म्हणतात की फार सुकृताची जोडी माझ्याजवळ होती. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली
जीवनात फार सुकृताची जोडी माझ्याजवळ होती, म्हणूनच माझ्या ठिकाणी विठ्ठलाविषयी आवड निर्माण झालेली आहे. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आणि हे एका जन्मात झाले असं नाही बरं का. अनेक अनेक पूर्वीचे अनेक जन्म ही सुकृत करत आलो. पूर्वजन्मी सुकृते थोर केली. पूर्वजन्मी सुकृते केली, पुन्हा ती थोर केली. अनेक जन्मामध्ये पुण्य केली आणि ती मोठी मोठी केली. फक्त 11 रुपयाची पावती दर वर्षाला एकदा फाडत होता असं नाही. मोठे मोठे आपल्या कुवती इतकी, आपल्या कुवतीपेक्षाही अधिक, आपल्या उत्पन्नापेक्षाही अधिक, शास्त्राने सांगितलेल्या नियमापेक्षाही अधिक आपलं उत्पन्न किती असलं म्हणजे काय करावं, शास्त्राने याचा निर्णय दिलेला आहे. आपल्या उत्पन्नातला 6वा हिस्सा नेहमी दान करायचा असतो. प्रत्येकाने आपल्या जीवनात ही कीर्त ठेवावी. आपल्या वार्षिक उत्पन्नाचा विचार करावा आणि वार्षिक उत्पन्नातून आपण 6वा हिस्सा दानधर्माकरता, सत्कार्याकरता, चांगल्या करता लावतो का, हा तपशील ठेवावा. विठ्ठल 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 विठ्ठल. मी कशा करता सांगतोय आपल्या लक्षात आलं असेल. ज्ञानोबाला म्हणतो मी पूर्वीच्या अनेक जन्मामध्ये फार सुकृत केली आणि ती मोठी मोठी केली. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती कुठं आज फळाला आलेली आहे. म्हणून ज्ञानोबरायांच्या ठिकाणी ही परमात्मविषयक आवड निर्माण झाली, मोठी आवड निर्माण झाली. इतकी आवड निर्माण झाली की ज्ञानोबरायांना भगवान हा आपल्या प्राणापेक्षाही फार आवडायला लागला. म्हणून तुकोबारा देवाला देखील स्पष्ट म्हणता, देवा अरे तुझी शपथ वाहून मी सांगतो तुला की तू मला माझ्या जीवापेक्षा फार आवडतो आहे. तुझी आन वाहिन गा देवराया, 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 तुझी आन वाहिन गा देवराया. बहु आवडती जीवापासोनिया, आवडती जीवापासोनिया, बहु आवडती जीवापासोनिया, आवडती जीवापासोनिया. कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया. ज्ञानोबरा म्हणतात, देवा मी तुझी शपथ वाहून सांगतो की तू मला माझ्या जीवापेक्षा फार आवडतो आहे. तुझी आन वाहिन गा देवराया, बहु आवडसी जीवापासोनिया. जीवापासोनिया बहु आवडसी, आपल्या जीवापेक्षाही फार तुम्हाला आवडतो आहे. म्हणून भगवंताच्या ठिकाणी ज्ञानोबारा आहे अतिशय रंगून गेलेत, रंगून गेले. भगवंताचं ते रूप माधुर्य पाहून, गुणाचं श्रेष्ठत्व पाहून ज्ञानोबारा आहे खूप भगवंताच्या ठिकाणी रंगून गेले. ते ज्ञानोबारा म्हणतात, हे पांडुरंगा माझं मन तुझ्या ठिकाणी रंगलेलं आहे, तुझ्या गुणाने तर मला फार वेधून सोडलेलं आहे. पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन
गोविंदाचे गुणी वेदले गोविंदाचे गुणी वेदले गोविंदाचे गुणी वेदले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधले. पांडुरंगाच्या ठिकाणी माऊलींचं मन अगदी रंगून गेलेलं होतं. त्या रूपामध्ये ज्ञानोबांची खूप आवड बसली होती, खूप. कारण पांडुरंगाचं कांतीचं स्वरूप, पांडुरंगाचं रूप माधुर्य ज्ञानोबांना खूप आवडलेलं होतं. त्यामुळे त्या रूपाच्या दर्शनाचा ज्ञानोबांना अगदी वेध लागलेला होता, वेध लागलेला होता. ज्ञानोबा म्हणतात पांडुरंगाची कांती जी शास्त्रात वर्णिलेली आहे, गायलेली आहे, ती काही वेगळी और आहे. अगदी दिव्य तेजपुंज अशी ती कांती आहे. ते लावण्य त्याचं तर मोजमाप होऊ शकत नाही, अशा प्रकारचं ते लावण्य. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळ फाळकती प्रभा रत्न किळ फाळकती प्रभा गणित लावण्य तेज पुंजाळले गणित लावण्य तेज पुंजाळले नवर नवे तिची शोभा नवर नवे तिची शोभा नवर नवे तिची शोभा नवर नवे तिची शोभा कानडाओ विठ्ठलू करनाटकू कानडाओ विठ्ठलू करनाटकू कानडाओ विठ्ठलू करनाटकू कानडाओ विठ्ठलू करनाटकू ज्ञानोबा त्या कांतीचं वर्णन करतायत. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकेळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर नवे तेथीची शोभा कानडावो विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावियेला वेधू. मी पुष्कळ त्याला आळवतो आहे, पण तो मला काय साथ देत नाही. आळविल्या नेदी साधू तो मला भेटावा वाटतो, त्या कांतीचं दर्शन मला घडावं वाटतं. ही तळमळ ज्ञानोबरांच्या ठिकाणी निर्माण झाली. अगदी वेध लागलेला आहे त्या दर्शनाचा, त्या पांडुरंगाच्या भेटीचा. म्हणून आपल्याला भेट व्हायला पाहिजे. या तळमळीत ज्ञानोबरांची वाढ होत चाललेली आहे. दिवसेंदिवस कालच्यापेक्षा आज तळमळ अधिक, आजच्यापेक्षा उद्या अधिक, पुढे पुढे पुढे. कधी मला ते दर्शन होईल, कधी तो पांडुरंग मला भेटेल, अशी आर्तता ज्ञानोबरांच्या अंतःकरणात निर्माण झालेली आहे. आणि त्या आर्ततेमध्ये ज्ञानोबरांना दुसरं काहीही आवडत नव्हतं, काही आवडत नव्हतं. देवाशिवाय दुसरं काय नाही. तो पांडुरंग परमात्माच माझ्या जीवाचा जीव आहे, माझ्या प्रेमाचा तो प्रेम भाव आहे. त्याच्या वाचून मला दुसरं काही आवडत नाही. मी त्यालाच अनुसरलो आहे. जीवीची आजीवा जीवीची आजीवा
जिया जीवा प्रेम भावाच्या भावा, तुझं वाचुनी केशवा आणू नावडे, तुझ्याशिवाय दुसरं मला काही आवडत नाही, अशी तीव्र तळमळ ज्ञानोबरायांची त्या पांडुरंगाविषयी निर्माण झाली. ते दर्शन मला घडावं, त्याची भेट व्हावी, आणि त्या भेटीमध्ये दुसरं त्यांना काहीच आवडायचं नाही. आपल्याला दुसरं काय ना काय तरी आवडत असतं. पंढरपूरला जाऊन आळंदीला जाऊनही आपल्याला अनेक आवडतं, अनेक ठिकाणी आपण हिंडतो. दर्शन राहिलं तरी चालेल, त्यात प्रदक्षिणा राहिली तरी चालेल, चंद्रभागेचं स्नान राहिलं तरी चालेल. ती जो विधी तो आपण सोडून देतो, पण दुसरा आपल्याला अधिक आवडत असतो. घोंगडी गल्लीतच हिंडत राहतो, इकडे तिकडे अनेक आपल्याला सुख बाह्य अपेक्षित ठरतो आणि त्याप्रमाणे आपण करतो. पण ज्ञानोबरांनी या बाकीच्या सर्व सुखाचा अगदी वीट आला होता. तिकडं त्यांचं मन रमत नव्हतं, लागत नव्हतं. आपलं काही माणसं निसर्गप्रेमी असतात, निसर्गाविषयी त्यांची खूप आवड असते. कुठे त्यांना चांगल्या वनात उपवनात जावं वाटतं, डोंगरावर कुठं जावं वाटतं, गार हवा कुठे लागेल, सर्व वातावरण कुठं चांगलं असेल तिथे आवडून तो जात असतो. परंतु ज्ञानोबरांना भगवंताशिवाय पांडुरंगाशिवाय दुसरं कुठंच काही मन लागत नव्हतं. ते इतरांना देखील म्हणायचे की मला अजून तो भेटत नाही, त्याचं दर्शन मला होत नाही, कोणीतरी माझी त्याची भेट मला करून द्या ना. काही वेळेला आपल्याला बाहेर निसर्गप्रेमींना ढगाचा आवाज चांगला, मेघ घुणघुण घुणघुण या प्रकारे असा नाद करत असला का तिथे माणसं काय रमून जातात. वारा चांगला झुळझुळ जिथे वाहतो आहे, त्या झुळझुळ वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये तिथे मग म्हणून हवा खातोय म्हणे, हवा खायला इकडं आलो, ते आवडतं. परंतु ज्ञानोबरायांना हे बाकीचं काहीच आवडत नव्हतं. केवळ भगवंता तू कधी मला दर्शन देशील, तू कधी मला भेट देशील, तर मला कोणी त्याची भेट करून द्या ना. या प्रकारे ज्ञानोबरायांची ती तळमळ अतिशय सिगेला पोचलेली होती. गणुवाजे गुणगुणा म्हणतात घनु वाजे घुणघुणा. घन म्हणजे मेघ, तो घुणघुण घुणघुण आवाज त्याचा करतो आहे. वारा वाहे रुणझुना, वारा रुंझुन रुंझुन करतो आहे, वाहतो आहे, परंतु तिथे माझं मन लागत नाही. तर भवतारुको हा कान्हा वेगी भेटवा का. भवतारुक हा कान्हा, हा परमात्मा पांडुरंग कधी मला भेटेल, कोणी मला त्याची भेट करून द्या ना. या प्रकारे ज्ञानोबा तळमळत आहेत, आर्तता करतायत. आपल्या शरीरामध्ये जर उष्णता निर्माण झाली, आपल्याला वाटतं जरा थंडावा आला पाहिजे. आपण आपल्या अंगाला चंदन लावतो. चंदन लावला म्हणून उन्हाळ्यामध्ये देवाला देखील चंदनाची उटी केली जाते. तर चंदनाची उटी लावली जाते. तर ज्ञानोबा म्हणतात शरीराला शीतलता देणारा जो चंदन आहे, पण त्या चंदनाची चोळी देखील
माझ्या अंगाला पोळते आहे. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. 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 वेगी भेटवा का. वेगी भेटवा का. वेगी भेटवा का. वेगी भेटवा का. साधवो साधने सापेवो चंदनो. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. कान्हो वनमाळी वेगी भेटवा का. फुलाची शय्या केलेली परंतु ती देखील मला शीतलता देत नाही. सुमनाची शेज शीतळवण की पोळे आगी सारखी वेगी विझवा का. अशी तुको ज्ञानोबरायांना ही भगवंताच्या भेटीची आर्तता लागलेली, तळमळ लागलेली आहे. कोणीतरी भेटवान भवतारक हा कान्हा वेगी भेटवा का. त्याची भेट मला करून द्या, त्याची भेट मला होईल का, या प्रकारची आर्तता ज्ञानोबरांची शिगेला पोचलेली. नंद नंदनु घडी घडी आना. तया विना नवासती प्राण माये. तया विना नवासती प्राण माये. बाबा रखुमा देवी वरु विठ्ठलु गोविंदो. बाबा रखुमा देवी वरु विठ्ठलु गोविंदो. अमृत पान गे माये. अमृत पान गे माये. अमृत पान गे माये. अमृत पान गे माये. माझे जीवीचे तुम्ही काऊने ना. माझे जीवीचे तुम्ही काऊने ना. माझे जीविते तुम्ही पाहुणे ना. माझे जीविते तुम्ही पाहुणे ना. नंद नंदनो घडे घडे आणा. त्या वाचुनी न वाचती प्राणाव माय. माझे प्राण त्याशिवाय वाचू शकत नाही. अतिशय अशी तीव्र तळमळ ज्ञानोबरांच्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. बसले की पुन्हा उठायचे. भगवान इकडून येईल का, इकडून येईल का, तिकडून येईल का, या प्रकारचे सारखे ते वाट पाहत होते भगवंताच्या दर्शनाची. कधी कधी आपल्या झोपडीतून घरातून बाहेर यायचे, अंगणात उभे राहायचे आणि अंगणात उभे राहून वेळच्या वेळ दिवसच्या दिवस त्याची वाट पाहायचे. इकडून येतो का, तिकडून येतो का, येणाऱ्या जाणाऱ्याला ते सारखे विचारायचे. पहिलं विळाची विळ अंगणी उभी ठेली. पहिलं विळाची विळ अंगणी उभी ठेली. अंगणी उभी ठेली. येतिया जातिया पुसे विठ्ठल शेवता गे माये. येतिया जातिया पुसे विठ्ठल केवता गे माये. येतिया जातिया पुसे विठ्ठल केवता गे माये. येतिया जातिया पुसे विठ्ठल केवता गे माये. पाय
विठ्ठल विठ्ठल झाला संचारून भल वेदे विंदान लाविले म्हणे विठ्ठल विठ्ठल. इकडे भगवंताचं दर्शन घडत नाही, इकडे तो दिसत नाही, तिकडे पलीकडे असेल ना, तिकडे पलीकडे ज्ञानोबा जायचे आणि दिवसच्या दिवस त्या अंगणात उभं राहायचे. येणाऱ्या जाणाऱ्याला म्हणायचे तो विठ्ठल माझा कुठे आहे, येतिया जातिया पुसे विठ्ठल केऊता गे माई. अशी सारखी वाट पाहायची. इकडे असेल नाही, तिकडे पलीकडे असेल, इकडे असेल पैल वेळाचे वेळी. अशी ज्ञानोबा सारखे भगवंताच्या भेटीची आर्तता धरून होते. तितक्यात एक काय घडलं कोणास ठाऊक. ते अंगणात उभे असताना पलीकडून असा एक आवाज आला आणि तो असा आला की तो कावळ्याचा आवाज आला. तो काव 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 असा करतो आहे. एक आपली एक शकुनाची असे भावना आहे, विचारधारा आहे. आपल्या घरी देखील कधी जर सकाळी उठल्या आपण कावळा कोकत असला ना, सारखा काव काव करत असताना आपल्या घराच्या बाहेर इकडून तिकडून, की लगेच सासूबाई सुनाला म्हणते अगं ये आज कोणीतरी पाहुणा येतोय जणू बरं का, बघा कसा तो कावळा कोकतो आहे, काव काव करतो आहे. तसं ज्ञानोबा आहे भगवंताच्या भेटीची तळमळ करत असताना अंगणात उभे असताना पलीकडच्या बाजूने तो कावळ्याचा कावकाव आवाज दिसल्यानंतर ज्ञानोबाराय आपल्या बुद्धिरूपी मातेला म्हणतात अगे माते बघ पलीकडे तो काव कोकत आहे ना, तर मला तो शकुंत सांगत नाही ना. या प्रकारची भावना ज्ञानोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात व्यक्त. पहिले तो गे काऊ कोकत आहे, पहिला 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 तो गे काऊ
ज्ञानोबा आहे तो आवाज ऐकल्यानंतर आपल्या बुद्धिरूपी मातेला म्हणतात, हे माये पैल तोगे काऊ कोकत आहे. आपल्या या बुद्धीला माता म्हटलेलं आहे ज्ञानोबराने. हे माये, बुद्धी तीच खरी का जी भगवंताला अनुसरते. भगवंताला न अनुसरणारी ती बुद्धी ही व्यवसाय नाही, ती अव्यवसायी आहे. तैसी दुर्लभ सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उदधी निरंतर. तैसे ईश्वरा वाचून काही जिये अनेक लहानी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. तीच खरी एक बुद्धी आहे की जी बुद्धी ईश्वराला अनुसरते. म्हणून ज्ञानोबराने देखील हरिपाठामध्ये एका केशवाशिवाय बुद्धीचं अन्य वैभव नाहीये. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराजे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराजे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराजाशिवाय बुद्धीचा अन्य वैभव नाही. ह्याच बुद्धीतून बोधरूपी पुत्र निर्माण होतो. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरुनी गेली तेव्हा. भक्ती बहीण धावून आली गावा, आता मी संध्या कैसी करू केव्हा. बुद्धी बोध्या सोके. तर या प्रकारे ही बुद्धी बोधाला निर्माण करणारे, बोधपुत्राला निर्माण करणारे, म्हणून बोधपुत्राला निर्माण करणारी ही बुद्धी हीच खरी आपली माता आहे. म्हणून त्या मातेला ज्ञानोबाराय सांगतायत, हे माते मला असं वाटतं पलीकडे तो कावळा कावकाव करताना शिस्त आहे, पैल तोगे काऊ कोकत आहे. मला असं वाटतं तो काहीतरी मला शकून सांगतो आहे. शकून गे माये सांगत आहे, माये शकून सांगत आहे. तो शकून काहीतरी सांगतो आहे. काही पक्षी पशु शकून सांगत असतात आणि त्या शकुनावरून पुढचं आपल्याला भविष्य लक्षात येत असतं. काही शुभ शकून असतात, काही अशुभ असतात. कुत्रे जर येवळायला लागले म्हणजे नेहमीच असं भुंकताय, तसं जर ते भुंकत नसेल आणि असं कसं येवळत जर असेल तर माणूस म्हणतो काहीतरी अपशकुन आहे बरं का, कोणी मरतंय का काय, कोणी मेलंय का काय. म्हणजे या प्रकारे ते अशुभ शकून मानले जातात. आणि काही शुभ शकून असतात की एखादी माता कपाळ भरलेलं कुंकू आहे आणि आपल्या घड्यावर ते सौभाग्यवती माता जर पाण्याचा घडा घेऊन चालली असेल, समोरून जर आली असेल तर माणसं लगेच म्हणतात रामभाऊ आपलं काम होणार, भरला घडा लागला विठ्ठल. एखादा ब्राह्मण सोवळं नेसून गंध चांगला लावून अंगावर पंचा घेऊन पूजेचं आरतीचं ताट घेऊन जर असं समोरून येत असेल तरच म्हणतात ब्राह्मणाचं चांगलं, देवाला निघालेल्या ब्राह्मणाचं, पूजेला निघालेल्या ब्राह्मणाचं आपल्याला दर्शन घडलं, आपलं काम होणार. काही असे शुभ शकून असतात, काही अशुभ असतात. ज्या वेळेला यादवांचा विनाश व्हायची वेळ आली त्यावेळेला तिथे जे द्वारकेमध्ये सगळे अपशकुन व्हायला लागले होते. मोठं वर्णन आहे त्याचं, आपल्याला आता सांगायचं नाही. अपशकुन असतात काही आणि काही शुभ शकून असतात. जर कावळा सकाळच्या वेळेला असा
कावकाव करताना ओरडत असेल तर तो एक शुभ शकुन मानला जातो. आणि माणसं म्हणतात आज कोणीतरी आपल्याकडे पाहुणा येणार आहे. सासू सुनेला सांगत असते जरा स्वयंपाक वाढता ठेव. वेळेला कधी पाहुणा येईल काय सांगता येत नाही. कावळा कोकतोय, काव 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 सारखं करतोय, काव काव काव. पहिला तो गे काव कोकत आहे पलीकडे, तो कावळा काव काव करतो आहे. मला असं वाटतं हे माते तो शकुन सांगतो आहे. शकुन गे माहे सांगत असे माझी जी आर्तता आहे, भगवंताने पांडुरंगाने मला दर्शन द्यावं, त्याने मला भेट द्यावी, ही जी मला तळमळ लागलेली आहे, मला असं वाटतं तो शकुन सांगत असावा. तर आपल्या शकुनाची प्रचिती आपल्याला यावी, त्याचा आपल्याला एक अनुभव यावा आणि त्याचं शुभ सूचना असे आपल्याला मिळावी. म्हणून ज्ञानोबाराय त्या कावळ्याला म्हणतात, कावळ्या जर तू आता उडशील, जर तू उडला, तू उडून जा, उडल्यानंतर मला असं वाटेल की तो पंढरराव पाहुणा माझ्याकडे आता येतो आहे. हे कावळ्या रे तू उडणारे असं दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबराय म्हणतात. उड रे काऊ तुझे सोन्यानी बनीन पाऊ. 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 पाहुणे पंढरीराव घरा काही येती. पाहुणे पंढरीराव घरा काही येती. उड रे काऊ तुझे सोन्यानी बनीन पाऊ. उड रे काऊ तुझे सोन्यानी बनीन पाऊ. पाहुणे पंढरीराव घरा काही येती. पाहुणे पंढरीराव घरा काही येती. उड रे काऊ तुझे सोन्यानी बनीन पाऊ. उड रे काऊ तुझे सोन्यानी बनीन पाऊ. अरे कावळ्या, अरे तू उड रे काऊ, उड तू. म्हणजे माझ्या लक्षात येईल की माझा पंढरराव पाहुणा माझ्या घराला येतो आहे. तर तो केव्हा येईल हे तू उडून सांग मला. उड रे काऊ तुझे सोन्याने मढीन पाऊ. पाहुणे पंढरीराव घरा काही येते. पंढरीराव पाहुणे घरा काही येते. पंढरीराज हा पाहुणा माझ्या घराला कधी येईल? तो येईल ना तो लवकर येईल ना? शकुन सांग तू लगेच. अरे उड म्हणजे मला कळेल की तो पंढरराव पाहुणा माझ्या घरी येणार आहे, येत आहे. मला तो शुभ शकुन असा वाटेल. तेव्हा कावळ्या तू उड, म्हणजे मला नक्की हे वाटेल की तो पंढरराव पाहुणा माझ्या घरी येतो आहे. पण तो काही उडत दिसेना. ज्ञानोबारांना वाटू लागलं काय हा काय शकुन काय नीट सांगत नाही, कोकतो आहे, काव करतो आहे, यामुळे येणार आहे असं वाटतंय. तो शकुन वाटतोय पण उडत का नाही? काय वेळेला असं वाटतं आपल्याला आमका माणूस आम्ही सांगितलं इतकं बोललो तरी काम का करत नाही? आपलं सांगितलं किती वेळा सांगितलं तरी तो का करत नाही काम? का करत नाही? त्याला काहीतरी अपेक्षा असते. ती अपेक्षा जोपर्यंत दाखवली जात नाही म्हणावं लागतं साहेब तुमचं काय असेल ते आम्ही देऊ, पण एवढं करा. विठ्ठला एवढी नुसती आपण भाषा जरी वापरली तरी एवढा आश्वासनाने काम लगेच होत असतो. तो
खालची फाईल लगेच वर काढतो आणि आपलं काम करून देत असतो. हळूच पाकिट खाली सरकवायचं असतं. काहीतरी अपेक्षा असल्यावर माणसं झटकन लगेच काम करत असतात. म्हणून ज्ञानोबांना वाटू लागलं कावळ्याला काय अपेक्षा असेल काय नो. म्हणून ज्ञानोबांना वाटू लागलं की आपण याला चांगली अपेक्षा पूर्ण करण्याचं एक आश्वासन देऊया. ज्ञानोबा म्हणतात कावळ्या अरे तू उड आणि मला हा शकून सांग, मी तुझे पाय सोन्याने मडवीन. तुझे सोन्याने मढीन पाव, तुझे पाव मी सोन्याने पाय, पाव म्हणजे पाय, सोन्याने मडवेल. सोन्याचं पैंजण तुला करेल. खूप पाय तुझा मढून काढील, सगळा पूर्ण सोन्याने मढून काढील. म्हणून तू माझं एवढं काम कर, तू उड ना, हा शकून सांग ना. सांग सांग बरं. पाहुणे पंढरीराव घरा काही येते, सोन्याने मी तुझे पाय मडवेन. ज्ञानोबांची श्रीमंती लगेच आपल्या भाषेतून व्यक्त होत आहे. जो ज्यातला असतो लगेच त्याची ते अंतकरणातून सर बाहेर पडतं. ज्ञानोबांच्या घरी मोठी श्रीमंती. सोन्याने पाय माडवायला लागतं किती सोनं, किती लागणार आहे सोनं पाय माडवायला ते कावळ्याचं. ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे त्याला कावळ्याचे पाय सोन्याने माडवायला काय अडचण येणार आहे का. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. ज्ञानोबा म्हणतात मी तुझे पाय सोन्याने मडवेन. जो ज्यातला असतो तो लगेच ते भाव व्यक्त करत असतो. ज्ञानोबांनी आपला हा भाव व्यक्त केलेला आहे. हे कावळ्या अरे उड, तू उड रे काऊ, उडाला लगेच तू उडाला की म्हणजे मला तो शुभ शकून मिळेल आणि पंढरराव माझ्या घराला येतील अशी मला खात्री होईल. म्हणून तू उड उड. पण असं म्हणू नाही. कावळा उडताना काय दिसेना, काव काव तर चालू आहे आणि उडत तर काही नाही. ज्ञानोबा विचार करतात का बरं असं काय. म्हणजे आपण जे सांगवलं ते सांगितलं ते याला पटताना दिसत नाही. त्याला सोनं ही काय चीज आहे ते कळतच नसेल. सोनं म्हणजे काय. आपण सोन्याला बोललो, आपण सोन्याला आकर्षित झालेलो आहे. आपल्याला सोन्याची अपेक्षा आहे. निदान 1 तोळ्याची तरी असावी अंगठी, काहीतरी अर्ध्या तोळ्याची, पाव तोळ्याची, पण असायला पाहिजे. सोनं काहीतरी आपल्या अंगावर असायला पाहिजे. आपल्याला वाटतं. सीतेला देखील अपेक्षा निर्माण झाली सोन्याची कंचुकी आपल्याला. म्हणून ते सुवर्णमृगाच्या पाठीमागे रामप्रभूंना जायला लावलं. आपल्याला सोन्याची अपेक्षा आहे. याला काय सोनं धातू काय, याला काय कळत असणार, याला ते काय कळत नाही. म्हणून आपण एवढं मोठं किंमतवान सोन्याने पाय मडवून म्हटलं तरी त्याला अपेक्षा होत नाही. म्हणजे या सोन्याची किंमत त्याला कळत नाही. सोन्याचं महत्त्व त्याला कळत नाही. तेव्हा त्याला ज्याचं महत्त्व कळत असेल, त्याला जे बरं वाटत असेल ते आपण दिलं पाहिजे, ते त्याच्या पुढं ठेवलं पाहिजे. म्हणजे तो आपलं काम करेल. म्हणून ज्ञानोबांना असं वाटू लागलं की याला काय आपण द्यावं. एक लक्षात आलं. कावळा आपण पदार्थ ठेवलेले काही भरून ठेवलेलं किंवा रानात नेलं कुठं असलेलं तो लगेच पाहतो त्या पदार्थामध्ये टोच घालत असतो, चोच घालत असतो, खायला पाहत असतो. तेव्हा ज्ञानोबांना असं वाटू लागलं की यांना तिखट जमत नसणार, तर याला आपण काय करू. दही आणि भात त्याचा गोळा करू. त्या गोळ्यावर कावळा चांगला प्रसन्न असतो. कारण 10व्या दिवशी त्याला तो गोळा उंडा, तो भाताचा उंडा तो शोधतच असतो आणि धाव घेतो नेमके आणि आपणही त्याची वाट पाहत राहतो. तर या प्रकारे जर ते त्याच्या पुढे आपण मांडलं तर लगेच तो त्या उंड्याला पाहून येईल आणि तयार होईल. म्हणून ज्ञानोबा 3ऱ्या चरणातून कावळ्याला दुसरं प्रलोभन दाखवतात की दही भाताची उंडी मी तुझ्या तोंडाला लावील, पण मला तू माझ्या जीवाला आवडणारा ते तुम्हाला सांग. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतायत. लावीन तुझे तोंडी दही भाताची उंडी, लावीन तुझे तोंडी
मडीन पाऊ उडरे काऊ तुझे सोन्यान मडीन पाऊ उडरे काऊ तुझे सोन्याने मडीन पाऊ उडरे काऊ तुझे सोन्याने मडीन पाऊ. ज्ञानोबराय दुसरं प्रलोभन दाखवतायत की दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी जीवापढे त्याची गोडी सांगे वेगळी. माझ्या जीवाला ज्याची आवड आहे आवडतंय ते तुम्हाला त्याची गोडी तुम्हाला सांग. हे कावळ्या तू उड आणि माझ्या जीवाला आवडणारा जो परमात्मा आहे पांडुरंग परमात्मा आहे त्याची भेट कधी होईल ते मला सांग. या प्रकारे ज्ञानोबा त्याला दुसरे प्रलोभन देत आहेत. पण तरी तो कावळा काय उडताना दिसेना. काव काव तर चालू आहे आणि उडत तर नाही. शकून तर त्याचा आपल्याला चांगला आहे हे नक्की आहे. पण त्याने जर उडून दाखवलं तर लगेच लवकरात लवकर आपल्याला त्या पांडुरंगाचं दर्शन होईल भगवंताची भेट होईल. म्हणून याला काय हवं आहे नेमकं आणखी ज्ञानोबा विचार करू लागले. काही वेळेला दही कसं असतं जर ताजं मोरण नसेल ना फार दिवस आंबट लागतं लय नाही. आंबट लागलं का खावे वाटत नाही. तर असे एखाद्या वेळेला आणि एकदा ज्या पदार्थावर हे बसली सिसारी म्हणतो आपण तसं का ते माणूस पुढाला तरी नकोच म्हणतो ते. तसं याच्यात जर दह्याचं हे बसलेलं असेल तर हा आपण दहीत देतो म्हटलं दही भाताची उंडी देतो म्हटलं तरी हा उडत नाही. तर मग याला खास निरस दूध चांगलं आपल्या देशी गाईचं गीर गाईचं दूध मस्त आपल्या निखाऱ्यावर तापवलेलं चांगल्या प्रकारचं दूध एका वाटीमध्ये भरून द्यावं असं ज्ञानोबारायांना वाटू लागलं. म्हणून ज्ञानोबाराय कावळ्याला म्हणतात अरे दह्याकडं तुझी काय ओढ दिसत नाही तेव्हा मी आता काय करतो दुधाची वाटी भरून तुला मी देतो तुझ्या ओठाला मी लावतो. पण सत्य गोष्ट ही सांग की तो पांडुरंग परमात्मा कधी येईल हे अभंगाच्या चौथ्या चरणात. दुधे भरणी वाटी दुधे भरणी वाटी लावीन तुझे ओठी लावीन तुझे ओठी. दुधे भरणी वाटी दुधे भरणी वाटी लावीन तुझे ओठी लावीन तुझे ओठी. दुधे भरणी वाटी दुधे भरणी वाटी लावीन तुझे ओठी लावीन तुझे ओठी. दुधे भरणी वाटी दुधे भरणी वाटी लावीन तुझे ओठी लावीन तुझे ओठी. सत्य सांगे गोटे सत्य सांगे गोटे जो येईल काये जो येईल काये जो येईल काये. उडरे उडरे काऊ उडरे उडरे काऊ सोन्याने मडीन पाऊ मडीन पाऊ उडरे उडरे काऊ उडरे उडरे काऊ सोन्याने मडीन पाऊ सोन्याने मडीन पाऊ. सत्य सांग गोटी विठो येईल काई विठो येईल काई विठो येईल काई. उडरे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ सोन्याने मडवीन पाऊ. उडरे काऊ तुझे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ सोन्याने मडवीन पाऊ. ज्ञानोबराय दुसरं प्रलोभन आणखी दाखवतात. मी दुधाने वाटी भरून तुझ्या ओठाला लावेल दुधे भरून वाटी लावेन तुझे ओठी. सत्य सांगे गोठी विठो येईल काय. सत्य सांग सत्य गोष्ट तुम्हाला कथन कर विठो येईल काय कधी येईल तू सांग मला शकून सांग मला. या प्रकारे ज्ञानोबाराय दुधाचं प्रलोभन दाखवतायत. मी तुला दुधाची वाटी भरून देईल म्हणतायत.
पण तरी कावळा काय उडेना दिसेना. काव काव तर चालू आहे, काव काव ओरडतो आहे. या शुभ शकून त्याचा आहेच आहे, परंतु तो लवकर माझ्या तळमळीला पाहून काही लवकर येत की नाही, कसं तसा का शकून सांगत नाही, का उडत नाही. ज्ञानोबारायांना वाटू लागलं दही म्हणा, दूध म्हणा, सोनं म्हणा, पक्षी एक सर्वसाधारण इकडे धाव घेत नसतात. पक्षाचे धाव विशेष करून जर कुठे असेल तर फळाकडं असते. पक्षी फळाशी झोंबे जायचा, देखे उत्प्लवना सरिसा. पक्षी फळाशी झोंबे, फळाला झोंबून येतो, धाव घेतो फळाकडे झटकन तो. म्हणून द्राक्ष बागायतदारांना हे फार इकडून तिकडून लावावं लागतं पक्षाने ते गड काढू नये, चोच मारू नये. म्हणजे फळाकडे जास्त ओढ असते पक्षाची. म्हणून ज्ञानोबाराने विचार केला की हे आपण सांगतो याच्यात त्याचं मन काय दिसत नाही, पक्षाला आवडणार आहे फळ, तर याला आपण फळाचं आता सांगूया. फळ कोणतं सांगावं. ज्ञानोबारांच्या लक्षात आलं फळांचा राजा आहे आंबा. आंबा फळांचा राजा म्हटला जातो. तेव्हा आंब्याचीच याला सगळ्यात मोठं फळ, श्रेष्ठ फळ आपण याला दाखवू, म्हणजे आपल्याला हा शकून सांगेल. म्हणून ज्ञानोबाराय कावळ्याला म्हणतात आंब्याची डहाळी. अशी जी आहे सुंदर गोड लागलेले आंबे त्याला आहेत, तर त्या फळाचं तू चुंबन कर, पण या काळात तू हा शकून मला सांग, असं 5व्या चरणात ज्ञानोबाराय म्हणतात. आंब्या डाळी फळे तुम्ही शिरसाळे, आंब्या डाळी फळे तुम्ही शिरसाळे, आंब्या डाळी फळे तुम्ही रसाळी, 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 आजीचे काळे शकून सांगे, उडले उडले काळू तुझे सोन्याने मडीपाऊ, उडले उडले काळू तुझे सोन्याने मडीपाऊ, आजीचे काळे शकून सांगे, आजीचे काळे शकून चौथं प्रलोभन पुढे ठेवतायत. हे कावळ्या, अरे तुला फळ आवडते म्हणून फळांचा राजा जो आंबा आहे ते आंबया डहाळे फळे चुंबी रसाळे. मी तुला डहाळीच तू आणतो आंब्याची. अनेक आंबे त्या डहाळीला लागलेले, त्या फांदीला अनेक आंबे लागलेले. असं सुंदर गोड रसाळ फळ आहे, ते तू ग्रहण कर. पण आजीचे ये काळे शकून सांगे, आजच्या या घडीला, या वेळेला, या काळात तू शकून सांग, उडून दाखव, शकून सांग. आणि तो पंढरीराव पाहुणा माझ्या घराला कधी येईल, पाहुणे पंढरीराव घरा काही येते. तर या प्रकारच्या शकुनाने मला जाणलं जाईल, म्हणून पंढरीराने परमात्मा हे भेटतील अशी या खुणा मला तू जाणून दे. या प्रकारे ज्ञानोबा अभंगाच्या शेवटच्या चरणात ज्ञानदेव म्हणे जाणी जे खुणे, ज्ञानदेव म्हणे जाणी जे खुणे, ज्ञानदेव म्हणे
पंढरीराये शकून सांगे भेटती पंढरीराये शकून सांगे उड रे काऊ तुझे सोन्याने मळीन पाऊ उड रे काऊ तुझे सोन्याने मळीन पाऊ ज्ञानदेव म्हणे जाणी जे खुणे भेटती पंढरी राणे शकून सांगे. एक खुणे जाणी जे, या खुणेतून असं जाणलं जाईल की पंढरी राणे भेटती, पंढरी राणे भेटणार आहेत, ते दर्शन देणार आहे, भेट देणार आहे. या खुणेने ते जाणलं जाईल. एक खुणे म्हणजे तू उडण्याने. तू उडून का दाखवलो, उडलास का, की लगेच या खुणेतून असं जाणलं जाईल की पंढरी राणे मला भेटणार आहेत. तर तू असा शकून सांग. भेटते पंढरी राणे शकून सांगे उडरे काऊ तुझे सोन्याने मढीन पाहू. पाहुणे पंढरीराव घरा कै येती. पंढरीराव पाहुणे हे कधी घराला येतील? भगवान आपला पाहुणा व्हावा. इतर पाहुणे कोणी येऊ नये असं नाही, यावं, सर्व पाहुण्यांनी यावं, काय हरकत नाही. पण पंढरीराव पाहुणा येणं हा अनेक दृष्टीने आपल्याला लाभदायक आहे. इतर पाहुणे येतात आणि उपद्रव देऊन जातात. उपद्रव देणारे पाहुणे आपल्याला येऊ नये असं वाटतं, आणि जे पाहुणे उपयोगाला येतील ते यावं असं आपल्याला वाटत असतं. म्हणून कोणी जर म्हटलं ना आम्ही येतो बरं का, लगेच फोन कशाला पिढा येते कोणाच ठाऊक. उपद्रवक असेल तर तो पाहुणा येऊ नये असं वाटतं. जो उपकारक असेल, आपल्याला लाभदायक असेल, तो यावा असं वाटतो. आणि असा पाहुणा भगवान आहे की तो आला की त्या जीवाला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ लाभ कुठला शिल्लक राहत नाही. तो का म्हणे आता लाभ नाही या परता, त्या लाभात सर्व लाभ समाविष्ट होत आहेत. असा हा पाहुणा घरी येण्यामध्ये लाभदायक आहे. म्हणून हा पाहुणा आपल्या घरी यायलाच पाहिजे. हा पाहुणा ज्याच्या घरी येत नाही त्याला दुसऱ्याचं पाहुणं व्हावं लागतं. हा पाहुणा ज्या पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हा यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिविना जन्म नरकाची पैजाना, हरिविना जन्म नरकाची पैजाना. हरिविना जन्म नरकाची पैजाना, हरिविना जन्म नरकाची पैजाना. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हा यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिवेना जन्म तो नरकाची पै जाना. हे ज्याच्या अंतःकरणात निर्माण होत नाही, या विचाराकडे, या साधनेकडे, या तत्वाकडे जो येत नाही त्याला यमाचं पाहुणं व्हावं लागतं. यमाचा पाहुणा प्राणी होय, असा प्राणी यमाचा पाहुणा होतो. म्हणून यमाचं पाहुणा आपण होऊ नये असं वाटते, आणि पंढरराव पाहुणा आपल्या घरी यावा वाटते. तर तो आपल्या घराला येईल अशा प्रकारचं आपण चांगलं काही केलं पाहिजे. म्हणून तीर्थव्रती भाव हरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी. शांती दया पाहुणा हरी करी. तीर्थव्रती भाव हरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी. शांती दया पाहुणा हरी करी. तीर्थव्रती भाव धैर्य करुणा. आपल्या जीवनात हे सर्व धारण करून त्या भगवंताला आपलं पाहुणं करावं. शांतीदया पाहुणा हरी करे. तेव्हा असा भगवान पाहुणा कधी माझ्या घराला येईल, हे कावड्या तू उडून या खुणेने असं दाखव ना की तो पंढरराव येतो आहे. ज्ञानोबरा, तुमची आर्तता आहे, तळमळ आहे बघा, मी उडून दाखवतो. ज्ञानोबारांच्या समोर तो कावळा उडून दाखवतो आहे. आणि ज्ञानोबारांना
आनंद होतो आहे की पाहुणा आता भगवान माझ्या घरी येणार आहे. विठोबार रखुमाई विठोबा रखुमाई कुमाई विठोबा रखुमाई बार 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 कुमाई 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 पहिलं तो गे काऊ कोकत आहे शकून गे माये सांगत आहे उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मढीन पाहू पाहुणे पंढरराव घरा काही येती. एक थोडासा मुद्दा आपल्याला विचारात घ्यायचा आणि सेवा संपवायची. ज्ञानोबाराय कावळ्याशी बोलतायत आणि जे बोलतायत ते भगवत विषयक बोलतायत. आता काय बोलून उपयोग आहे हो कावळ्याला? कावळा काय सांगू शकणार आहे? देवाच्या बाबत कावळा काय सांगू शकणार आहे? म्हणून कावळ्याशी बोलण्यात उपयोग काय? उलट कावळा हा देवाचा अपराधी आहे. देवाचा अपराधी आहे. त्याने अपराध केलाय देवाचा. सीता मातेच्या स्नानावर कावळ्याने आघात केलेला आहे. रामायणातला प्रसंग आहे, आपल्याला माहीत आहे. तर त्यावेळेला रामप्रभूने लगेच दर्भ काढून त्या कावळ्याचा डोळा उडवला. त्याचं एकच बुबुळ आहे कावळ्याला, पण आपल्याला दोन वाटत आहेत. तो सारखा इकडून तिकडे जग गरकन फिरवतो लगे डोळा, इकडून तिकडे इकडून. वायसा एके बुबळे दोहीकडे डोळा चाळीता अपाडे दोन्ही आथी ऐसा पडे भ्रम जेवी जगा. जगाला हा भ्रम आहे, त्याला दोन आहेत. दोन नाही एकच आहे, पण तो इतक्या वेगाने इकडून तिकडे फिरवत असतो. तर त्याचा एक डोळा घालवलेला आहे प्रभूंनी. असा तो देवाचा अपराधी कावळा आपल्याला देवाच्या बाबत काय सांगणार हो? देवाचं आणि त्याचे काय फोन होत राहणार का? काय होणार? कावळा काय सांगणार? मग कावळ्याला विचारून उपयोग काय? पण आपण कोणी असं म्हणाल, हे आपल्याला कळतं, ज्ञानोबारांना कळत नसेल काय? हे ज्ञानोबारांना कळत नसेल काय? ज्ञानोबारांना काय कळत नाही? सर्व ज्यांना कळतं ते ज्ञानोबर आहेत. सर्व ज्यांना कळत आहे, सर्व ज्ञानाचा साठा, ज्ञानाचा आगर, ज्ञानाचा चक्रवर्ती म्हणजे ज्ञानोबर आहेत. असे ज्ञानोबर आहे. ज्ञान्यांचे शिरोमणी आहेत, ज्ञान्यांचे चक्रवर्ती आहेत, ज्ञान्यांचे गुरु आहेत. सर्व काही ज्ञानोबर आहेत, ज्ञानांच्या बाबतीत आहेत. तर या प्रकारे सर्व ज्ञान ज्यांना आहे ते ज्ञानोबर आहे. त्यांना हे ज्ञान नाही का? काय कावळ्याला विचारतात? कावळ्याला उपयोग विचारून उपयोग काय? तर याचं उत्तर असं आहे, ज्ञानोबर आहे, ज्ञानी आहेत, तरी कावळ्याला विचारतात. याचा अर्थ असा आहे, जी तळमळ लागलेली असते ना, जी आर्तता आपल्या जीवनात लागलेली असते ना, त्या आर्ततेकडेच लक्ष असतं. त्यामुळे त्या आर्ततेतून आपण कोणाला विचारतो याचं भान राहत नसतं. याचं भान राहत नाही. ती जी तळमळ आहे, ती जी आर्तता आहे, त्या आर्ततेशी तो एकरूप झालेला जो असतो, त्याला दुसरं कुठलंही भान राहत नाही. त्याच्यात तो कोणालाही विचारू शकतो, कोणालाही बोलू शकतो, कोणालाही म्हणू शकतो. फक्त तीव्र तळमळ पाहिजे. आपल्याला याचं प्रत्यंतर प्रत्येकाला अनुभवाला येते नाही असं नाही. ज्याला ज्याची तळमळ असते तो कोणालाही विचारतो. काय म्हणतो, म्हणजे आम्हाला हे काहीच माहीत नाही, तुम्ही आम्हाला काय विचारता? काही काय माणसं त्या तळमळीत कोणाला आपण काय म्हणतो
हे भान राहत नाही. काय काय माणसं आम्हाला म्हणतात तंबाखू आहे का. अरे कोणाला विचारावं, कोणाला म्हणावं तंबाखू आहे का. पण त्यांचे काही चुकीचं नसो, काही वेळेला तंबाखू खाणारे महाराज भेटत असतील. कीर्तन झाल्यावर गालीच्यावरच बसून महाराज तंबाखू काढतो. विठ्ठल विठ्ठल हो, कीर्तन करणारा महाराज जिथं कीर्तन केले 2 तास, जिथं सांगितलंय दुर्व्यसन नसावी, दुर्वर्तन नसावी आपल्या जीवनात, असं सांगणारे महाराज तिथे गालीच्यावरच बसून तंबाखू काढतात, खातात. असे भेटत असावे म्हणून तो आपल्याला म्हणतो. काय म्हणा त्यांचं तर तळमळ लागली का कोणाला विचारावं याचं भान राहत नाही. म्हणून ज्ञानोबरायांसारखे ज्ञानी देखील पण त्या तीव्र तळमळीमध्ये असल्यामुळे त्यांनाही भान राहिलं नाही. ज्ञानोबरायच काय, मी आपल्याला अनेक दाखले देईल की ज्यांना तीव्र तळमळ निर्माण झाली त्यांना कोणाला विचारावं याचं भान राहिलेलं नाही. असे अनेक मी आपल्याला उदाहरणं सांगेल, चांगल्यांची संतांची सांगेल आपल्याला की त्यांना तीव्र तळमळ निर्माण झाल्यानंतर कोणाला विचारावं याचं भान राहिलं नाही. तुकोबारांना देखील अशी तीव्र तळमळ निर्माण झाली भगवंताच्या प्राप्तीची. त्या भगवंताने मला भेट द्यावी, त्या विठ्ठलाने मला दर्शन द्यावं. तेव्हा तो माझा विठ्ठल कुठे आहे, तो कधी मला भेट देईल, कसा मला भेट देईल सांगा ना हो कोणीतरी, असं कोणालाही विचारतायत तुकोबार आहे. पुसावे सेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. हेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करिया माझा काय तुकोबाराय देखील जो भेटेल त्याला विचारतायत. पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करेल मजल काय लाज राखील. कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी ठावा असेल तुम्हा कोणा, लागत से पाया येतो लोटांगणी. मात तरी कोणी सांगा याची, कोणीच तरी सांगा, कोणीतरी सांगा. या प्रकारे तुकोबाराय म्हणतात. तीव्र तळमळ निर्माण झाली का तो कोणालाही विचारत असतो, कोणालाही म्हणत असतो. एकदा काय झाली गंमत, यशोदा मैया भगवान श्रीकृष्णाशी अगदी आनंदात रममान झाले होते, खेळवते आहे, सुंदर खेळता आहे. कृष्ण भगवान त्याला तृप्त केलं, स्तनपान करून तृप्त केल्यानंतर आपल्याला आपलं काम करता येईल. आज एकादशी आहे आणि कालच्या त्या भाकरीच्या याच्यावरचं 15 दिवस ज्याच्यावर भाकरी केल्या त्या चुलीवर पुन्हा एकादशीचा फराळ चालत नाही, म्हणून एकादशीच्या दिवशी चूल सारवून घ्यायची असते. तेव्हा चूल सारवून घ्यायचं. आता त्याला वेळ जाणार, तेवढ्यात आपल्या कृष्णाने आपल्याला काही त्रास देऊ नये, मध्ये हे करू नये म्हणून त्याला तृप्त पोटभर त्याला पाजलं आणि त्याला असं ठेवलं. आणि ती ठेवलं, तृप्ती झाली, पण जरा त्याला मन रमेल असं काय करावं म्हणून एक सुंदर असं गुलाबाचं फूल होतं. ते गुलाबाचं फूल त्याच्या हातात दिलेलं आहे आणि ती आपली चूल सारवायला रंगून गेली. चूल सारवण्यात चालते आहे तितक्यात हा भगवान खेळत 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 कुठं गेला कोणास ठाऊक, आणि कुठे गेल्यामुळे एकदम चूल चालवता सारवता यशोदा मैयाच्या लक्षात आलं आपण कृष्णाला फूल देऊ. हाते घेऊन या फूल, हाते घेऊन अंगणी जाऊन आले मूल, रांगत आले मूल, होते सारे विटवी चोल. कैसे भूल पड़े, कैसे भूल पड़े
सांगा कोणीतरी सांगा गे सांगा कोणीतरी सांगा गे सांगा यशोदेला ती तीव्र तळमळ निर्माण झाली. भगवान दिसेना. त्यावेळेला ती पाहते मी याच्या हातात फूल दिलं होतं आणि हे रांगत रांगत कुठे गेलं काय ना. मी हाती घेऊन या फूल अंगणी रांगत आले मूल होते सारवित मी चूल कशी भूल पडेल. ती विचारते कोणी सांगा गे माझा कृष्ण देखील काय. कोणीतरी सांगा गे ज्याला त्याला. तू काय करत होती. अगं मी चूल सारवत होते. होते सारवित मी चूल. मग त्याला निदान नादी लावायचं. नादी लावलं होतं फूल दिलं होतं ना त्याच्या हातात. ते हाती घेऊन या फूल अंगणे रांगत आले मूल होते सारवित मी चूल कशी भूल पडली. म्हणून सांगा ना कोणीतरी सांगा कोणीतरी सांगा. तीव्र तळमळ निर्माण झाली का भान राहत नाही. आपण चाल म्हणावी. ही तीव्र तळमळ निर्माण झाल्यानंतर भान राहत नाही म्हणणारे पुष्कळ आहेत. आपण कशाला म्हणायला यायला पाहिजे. भान राहत नाही. विठ्ठल हे तीव्र तळमळीचं प्रात्यक्षिक आहे की या प्रकारे तीव्र तळमळ निर्माण झाली का कोणाला विचारावे भान राहत नाही. यशोदा एकच नाही एकाला विचारलं 2-3 रस्त्यावर आलेलं नाही. अख्ख्या गोकुळात त्या घरापर्यंत ती पोहोचलेली. एका जनार्दनी माय एका जनार्दनी माय घरोघरा प्रति जाय. घरोघरा प्रति जाय. घरोघरा प्रति जाय. घरोघरा 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 प्रति जाय. कृष्णाला नावेत काय. सांगा वेद काय. कोणी सांगा गे 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 कोणी सांगा 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 गे कोणीतरी सांगा गे सांगा कोणीतरी सांगा गे सांगा. माझा कृष्ण देखील काय. माझा कृष्ण देखील काय. कुणीतरी सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा. यशोदा मैया ही तळमळीमुळे घरोघराप्रती जाय. घरापर्यंत ती गेली. कोणीतरी सांगा. तीव्र तळमळ निर्माण झाली का कोणाला विचारावे भान राहत नाही. मीराबाईच्या जीवनात असं झालं. मीराबाई देखील इतकी तीव्र तळमळीत आली. भगवंताने त्या प्रभूने माझ्या घरी यावं. मीरा के प्रभू गिरीधर नागर. तो प्रभू माझ्या घरी यावा. त्याने मला दर्शन द्यावं. म्हणून इतक्या तीव्र तळमळीमध्ये मीराबाई गेली की त्यामुळे ती देखील ज्याला त्याला म्हणते कोणीतरी सांगा ना माझा प्रभू कधी येईल. कोई कहियो रे प्रभु आवनाते कोई कहियो रे प्रभु आवनाते कोई कहियो रे प्रभु आवनते. कोई कहियो रे प्रभु आवनते. आवनते मन भावनते आवनते मन भावनते. आवन की मन भावन की आवन की मन भावन. कोई कहियो रे प्रभु आवन की. कोई कहियो रे प्रभु आवन की. मीराबाई त्या तीव्र
तळमळीमध्ये ज्याला त्याला म्हणते, कोणीतरी सांगा ना, कोई कहियो रे प्रभू आवन की मन भावन की. तीव्र तळमळ निर्माण झाली का कोणाला विचारावं हे भान राहत नाही. माणसांनाच काय, तीव्र तळमळ निर्माण झालेले त्यांनी झाडांना विचारलं आहे. हा कावळा तरी पक्षी आहे, त्याला सजीवत्व त्याप्रमाणे, झाडही सजीवच आहे पण झाड बोलत नाही. म्हणजे झाड हे स्थिर राहणारं, पक्षी हा उडून जाणारा, इकडे तिकडे त्याची हालचाल असते. तर त्या कावळ्याला विचारतात, गवळणींनी, गोपींनी, राधेने तर झाडांना, लतांना, वेलीला विचारलेला आहे. आपल्याला माहिती आहे मोठा प्रसंग येतो. तर रासलीला केली, ब्रह्मदेवाच्या 6 महिने इतकी अभिमान निर्माण झाला. गोपींना सर्वांना अभिमान निर्माण झाल्यामुळे भगवान फक्त राधेला घेऊन गेले आणि तिथे गुप्त झाले. महारास लीला संपुष्टात आली. राधेला घेऊन गेले, फक्त राधेला अभिमान नव्हता, सर्व गोपींना अभिमान निर्माण झाला. तत्रैवांतरधीयत, श्रीमद भागवतात म्हटलं, भगवान तिथेच अंतर्धान पावले. मग राधेला घेऊन भगवान गेले. पुढे गेल्यानंतर राधेलाही भूत शिरलं. अहंकाराचं भूत जबरदस्त आहे. भारुडे नाथ महाराजांचं भूत जबर मोठे गव आहे. हे जबरदस्त भूत आहे अहंकाराचं. यांनी चांगल्यांना झपाटलेले भूत लागतं कोणाला? अपवित्र लोकांना, जे जाऊन येतात पण चूळ भरत नाहीत, हात धुत नाहीत, असे जे अपवित्र लोक असतात त्यांना भूत लागत असतं. पवित्र लोकांना भूत लागत नसतं. पण पवित्र लोकांना लागणारं एक भूत आहे, ते भूत म्हणजे अहंकाराचं. ते भूत चांगल्या लोकांना, पंडित लोकांना, बुद्धिमान लोकांना, ज्ञानी लोकांना लागतं. ज्ञानी लोकांना नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे मनगटी नाही कंठी, मनगटी नाही कंठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. असे अहंकाराचं बहुता एका अवांतर जे अहंकाराचा भूतसंचार. हे अहंकाराचं भूत जबरदस्त. राधेला पुढे अभिमान निर्माण झाला. त्यामुळे भगवान म्हणतात, अगं राधे, त्या येतील आपल्याला शोधत, चाल आपण पुढच्या किशोरवनात जाऊ, कुंजवनात जाऊ, निधिवनामध्ये जाऊ, चला तिकडे जाऊ. राधा म्हणते, काय काय, चाल 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 म्हणून लावलेलं आहे, जायचं असेल तर चल, मला खांद्यावर घे. अहंकाराची भाषा ही महत्त्व देत नाही, त्याला महत्त्व वाटत नाही. आपण कोणाशी काय बोलतो आणि काय, कोणाशी बोलतो आणि काय बोलतो, अहंकार सुचू देत नाही. त्यामुळे राधा म्हणते, चाल मला खांद्यावर घे. भगवान खांद्यावरही घेतो बरं का, नाहीच नाही, पण भाव असेल तर. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जगजेठी. भावा एकासाठी खांदावा हे आपल्या, कडिये देव वाहे खांदी. भगवान खांद्यावर घेतो भाव असेल तर. पण हा हिच्या ठिकाणी अहंकार आला. भगवंत म्हणताय, ठीक आहे, तुला तुझ्या अहंकाराचा परिणाम दाखवला पाहिजे. भगवान बसले खाली, बस म्हणे खांद्यावर बसायला राधा गेली. भगवान लगेच तिथेच अंतर्धान पावले. राधा दंडशी खाली. त्यानंतर पुढे मग मात्र राधेला भगवान दिसेना. तिला आपल्या अहंकाराचा दुष्परिणाम लक्षात आला की या प्रकारे मी भगवंताला बोलले, भगवान मलाही सोडून गेला, इकडे तिकडे फिरते, सैराट धावते, सैराट पडिली भोली धावती सैराट, छंद गोविंदाचा चोजविती वाट, मागे सारोने सकळ बोभाट, वंदी पदांबुजे ठेवून हे लल्लाट. पाहते, धावते, सैराट पडते, इकडे तिकडे, कुठे गेला असेल, कुठे गेला असेल. हे कान्हया, हे जगजेठी, अरे एक वेळ मला तू भेट देणारे. या प्रकारे राधा प्रलाप करते आहे, हाक मारते आहे. पुढे जाता जाता एका ठिकाणी चरणचिन्ह दिसलं.
पाय उमटलेला दिसला आणि त्याच्यावरची चिन्ह भगवंताच्या चरणाची लक्षात आल्यानंतर राधेनं लगेच त्या चरणावर आपलं मस्तक ठेवलेलं. वंदी पदांबुजे ठेवणे लल्लाटव, आपलं कपाळ ठेवून त्या चरणकमलाला वंदन केलेलं आहे. आणि मग इकडेच गेला तो असावा, धावत तिकडे जाते, पण खूप किती लांब गेलं तरी भगवान सापडत नाही. मग ज्याला त्याला राधा विचारू लागली, तो माझा भगवान कृष्ण कन्हैया सोडून गेलेला आहे, मला सांगा ना कुणीतरी याची गोष्ट. सांगा या गोविंदाची शोधे, कोणी सांगा या गोविंदाची शोधे. होते वाहिले लपालाता कांदी, होते वाहिले लपालाता कांदी. कोठे आड आली हे देह बुद्धी, कोठे आड आली हे देह बुद्धी. डावा आळवा करुणा कृपानिधी करून सांगा, कोणी सांगा या गोविंदाची शोधे, गोविंदाची शोधे. कोणी सांगा या गोविंदाची शोधे, गोविंदाची शोधे. कोणी सांगा या गोविंदाची शोधे, कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. हो देवा हिलेला पाला आता खांदे, हो देवा हिलेला पाला आता खांदे. कोठे आड आले देह बुद्धे, कोठे आड आले देह बुद्धे. डावा आळवा करुणा कृपाने देव, कोणी सांगाया, कोणी सांगाया गोविंदाचे शोध, गोविंदाचे शोध. कोणी सांगाया गोविंदाचे शोध, गोविंदाचे शोध. तेव्हा ते राधा ज्याला त्याला विचारते, म्हणते कोणीतरी सांगा ना, कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. अगं तो इकडे आलाच नाही, सकाळपासून मी उसाला पाणी देतोय, इकडे तो आला नाही. कोणी म्हणतं मी ट्रॅक्टर नांगरतो आहे, ट्रॅक्टर घेऊन इकडे आलाच नाही. तूच भांबावली असेल. नाही भांबावली कसं रे, त्याने मला खांद्यावर घेतलं होतं. इतक्यात तो लपालाय. होते वाहिले लपाला आता खांदी, खांदी वाहिले होते आता लपाला. त्याने खांद्यावर मला घेतलेलं होतं, आत्ता आत्ता इतक्यात तो लपलेला आहे. कुठे गेला ते काय कळत नाही. मग आत्ता लपला, मग तुला कळत नाही का? इथे मधी कोठे आड आली हे देहबुद्धी, ही देहबुद्धीमध्ये आडवी आली, अहंकार निर्माण झाला. आणि त्यामुळे तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला. का सांगा ना, कोणीतरी सांगा. नव्हे नव्हे पुढे त्या पहिल्या गवळणींना सोडून जो भगवान राधेला घेऊन आला होता, त्या गवळणींची राधेची पुन्हा भेट झाली. त्या गवळणी देखील याचप्रमाणे तळमळत होत्या, ज्याला त्याला विचारत होत्या, आमचा तो प्राणप्रिय परमात्मा कोणी पाहिला का सांगा ना. पण कोणीच माणसं सांगत नाही. माणसं सांगत नाही म्हटल्यानंतर त्या झाडांना विचारू लागल्या, हे झाडांनो तुम्ही तरी सांगा. गायन्त्य उच्चैरमुमेव संहता विचिक्रुन्मत्त कवद्वनाद्वनम पप्रच्छुराकाश वदंतरम बहिर भूतेषु संतम पुरुषम वनस्पतीन. वनस्पतींना त्या विचारू लागलेल्या आहेत. झाडा लता विचार क्वचित कुरबका अशोक नाग पुन्नाग चंपका. हे कुरबका, हे अशोका, हे नाग चंपका. अरे सांगा ना, कोणीतरी सांगा ना, तो आमचा प्राणप्रिय परमात्मा पाहायला काय. एक वटवृक्ष, विशाल वटवृक्ष दिसला. त्या गोपींना वाटू लागलं हा विशाल वटवृक्ष आहे, हा सांगल, याला सगळीकडचं दिसत असेल, तो सांगल आपल्याला. म्हणून त्या वटवृक्षाला विचारले, हे वटवृक्ष अरे सांग, तो आमचा प्राणप्रिय परमात्मा तू पाहिला का. आता तो वटवृक्ष काय सांगणार, काय सांगणार. दुसरी गोपी म्हणू लागली, अगं याला विचारून काय उपयोग नाही. का बरं काय नाही. हा ग जी माणसं वटमध्ये असतात ती बोलत नसतात. हा तर खास वट आहे. वटमध्ये असणारे माणसं दुसऱ्याची बोलत नाही, दुसऱ्याला किंमत देत नाही. हा तर प्रत्यक्ष वट आहे, हा काय आपल्याला उत्तर देणार आहे. नंतर अशोक वृक्षाला विचारता, हे अशोका अरे तू सांग,
तर तो अशोक वृक्षही काय उत्तर देत नाही. दुसरी गोपी म्हणते अगं यालाही विचारून उपयोग नाही का, याचं नावच काय अशोक. ज्याला शोक नाही तो अशोक आहे, त्यालाच शोक नाही तर तो आपल्या शोकाची काय कदर करणार आहे, काय सांगणार आहे. या प्रकारे त्यांना विचारून उपयोग नाही म्हटल्यानंतर काय करावं, लगेच त्यांच्या मनात एक आलं, हे पुरुष आपल्याला कोणी सांगत नाही. आणि आपण आतापर्यंत ज्या झाडांना विचारलं ते पुल्लिंगी झाडं त्यांना विचारलं, तर ह्या पुरुषांचा मत्सर या झाडातही शिरला आहे, या पुल्लिंगी झाडात, म्हणून ते आपल्याला उत्तर देत नाही. आता आपल्या समलिंगी स्त्रीलिंगी लता वेलींना विचारू, म्हणून त्या लता वेलींना विचारू लागल्या. पुढे गेल्यानंतर ते उत्तर देत नाही. पुढे लगेच एक तुळशीचं बन दिसलं. मग तुळशी नक्की सांगेल ती देवाला अतिशय प्रिय आहे, म्हणून त्या तुळशीला म्हणतायत क्वचित तुळशी कल्याणी गोविंद चरणप्रिये सहत्वाली कुलैर बिभ्रत दृष्टस्तेती प्रियोच्युता. हे कल्याणी तुळसी तू सांग ना, तो आमचा प्राणप्रिय परमात्मा तू पाहिला का. या प्रकारे तुळशीला विचारतायत, अशोकाला विचारतायत, वटवृक्षाला विचारतायत, झाडा लता वेलींना विचारतायत, तर काही मिळत नाही. राधेची भेट झाली, एकमेकावर पुन्हा म्हणतात आम्हाला सोडून तुला घेऊन गेला, कुठे म्हणे तू मलाही सोडून गेला, मग आपल्याला आता कधी भेटणार या प्रकारे त्या तळमळ करतायत. अगं राधे तूच सांग काय मार्ग, तुझ्याजवळ मार्ग मिळेल. तेव्हा राधा म्हणते मला एक मार्ग लक्षात आलाय. काय लक्षात आला, तो आपल्याला सोडून काय गेला हे कारण शोधा. तर आपल्या ठिकाणी अहंकार निर्माण झाला, दोष निर्माण झाला, आपल्याकडून अन्याय घडला, म्हणून तो भगवान आपल्याला सोडून गेलेला आहे. तर ज्या कारणामुळे तो आपल्याला सोडून गेलेला आहे तर ते आपण कारण त्याच्या पुढे कबूल करू, प्रगट करू, आणि झालेल्या दोषांचा उच्चार केल्यानंतर हा आमचा अन्याय आहे असं आपण कबुली दिल्यानंतर जर आपण त्याला आळवलं तर तो नक्की आपल्याला भेट देऊ शकेल असं मला वाटतंय. म्हणून राधेने उपाय सांगितल्यानंतर सगळ्या उभ्या राहिल्या, हात जोडले आणि करुणा भाकू लागल्या भगवंताच्या. देवा माझ्याकडून अपराध हा घडला, मी तुला काटा काढायला लावला, मी तुला वेणी घालायला लावली, मी वेणीची फुलं तुला घालायला लावली, मी तुला पाणी मागितलं. या प्रकारे आपापले दोष प्रगट करा, शरणागती करा, भगवान आपल्याला दर्शन देईल. त्याप्रमाणे त्या सर्वांनी दोष प्रगट केले, शरणागती केली, अन्याय आमचा हे कबूल केलं. याबरोबर भगवान लगेच प्रगट झाल्याने दर्शन दिलेलं आहे. शोक वियोग घडला सकळांचा, गेल्या शरण अन्याय आमोचा, केला उच्चार घडल्या दोषांचा, झाला प्रगट स्वामी तुका याचा हो. शोक वियोग घडला सकळांचा, गेल्या शरण अन्याय आमोचा, केला उच्चार घडला दोषांचा, झाला प्रगट स्वामी तुका याचा हो. तर या प्रकारे गोपींनी आपले दोष प्रगट केले. हा आमचा अन्याय आहे, केला उच्चार घडल्या दोषांचा, गेल्या शरण हा अन्याय अमुचा, शरण गेल्या हा आमचा अन्याय. आपले दोष प्रगट केले, भगवान लगेच प्रगट झाला. दोष आपण प्रगट करत जावे की भगवान प्रगट होतो. आपलं चूक उलट होतंय, आपण दोष झाकत जातो म्हणून भगवानही झाकून राहतो. आपण आपले दोष प्रगट केले की भगवानही आपल्या पुढे प्रगट होऊ शकतो. आपण आपल्या दोषावर पांघरून घालायचं पाहतो, दोष आपले कबूल करत नाही, उघड करत नाही, पांघरून घालत राहतो, म्हणून भगवान आपल्या पुढे कधीच प्रगट होऊ शकणार नाही. तेव्हा आपले दोष आपण प्रगट करावे, शरणागती करावी, अनुताप पश्चाताप निर्माण व्हावा आणि भगवंताला आळवावं की भगवान नक्की दर्शन देऊ शकतो. आपली तेवढी तीव्र तळमळ निर्माण व्हायला पाहिजे. तीव्र तळमळ निर्माण झाली का त्यातून भगवंताचं दर्शन घडतं. त्या तीव्र तळमळीत तुम्ही कोणाला विचारलं हे काही भगवान पाहत नाही, त्याच्यातली फक्त तळमळ भगवान पाहतो आणि त्या तळमळीतून तो आपल्याला दर्शन देऊ शकतो. म्हणून असं विचारण्यात उपयोग काय, कोणी म्हणत उपयोग हा आहे, भगवंत
किती दिवस झाले म्हणजे भेट देऊ शकतो, किती दिवस साधना केली म्हणजे भेट देतो असं नाही. तर त्याला एकच तेवढी तीव्र तळमळ ज्याची तेवढी निर्माण होते ती झाली का तो दर्शन देतो, हा त्यातला भाव आहे. तेव्हा आपल्या ठिकाणी तेवढी तीव्र तळमळ निर्माण व्हावी. ती निर्माण झाली का भगवान फक्त ती पाहतो, अंतरीची ती गोडी घेतो आणि भावाची जोडी पाहून भगवान प्रगट होत असतो. आर्त माझ्या बहुपोटी व्हावी भेटी पायाची, ही जी आर्तता आहे ती फार आर्तता ही निर्माण झाली का भगवान ती आर्तता पाहतो आणि दर्शन देत असतो. म्हणून कावळ्याला विचारल्याने दर्शन देतो असं नाही, कावळ्याला विचारण्यात ती आर्तता शिगेला पोहोचलेली आहे, त्या पराकोटीला पोहोचलेली आहे. म्हणून त्या आर्ततेत भगवान दर्शन देऊ शकतो. किती दिवस गेले म्हणजे भगवान दर्शन देतो असं नाही, किती जन्म घेतले म्हणजे भगवान दर्शन देतो असं नाही, किती जन्म साधना केली म्हणजे दर्शन देतो असं नाही. तेवढी आर्तता निर्माण झाली का दर्शन देतो. म्हणून तेवढी आर्तता आपल्या जीवनात निर्माण व्हायला पाहिजे. ज्ञानोबारायांची ती झाली. भगवंताने ज्ञानोबारायांना दर्शन दिलेलं आहे, दर्शनाचा आनंद ज्ञानोबारायांनी तो लुटलेला आहे. तर या प्रकारे देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. आता निवांत राहिलं, जी आर्तता आता ती शांत झाली. आता तुमचे चरण पाहायला मिळाले. आता मग असे न धनिवरी आपुले माहेरी, मग तो श्रीहरी गीती गायन गे माय. तर या प्रकारे भगवंताने ज्ञानोबारायांना दर्शन दिलेलं आहे. आपल्यालाही भगवंताने दर्शन द्यावं असं जर वाटतंय तर आपल्या अंतकरणात तेवढी तळमळ निर्माण होणं गरजेचं आहे. ती तळमळ निर्माण होण्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपण किती दिवस काय करत आलो यापेक्षा आपल्या ठिकाणी आर्तता किती वाढत गेली हे पाहिलं पाहिजे. आपण आपली संपत्ती किती झाली ते पाहतो, आपले प्लॉट किती झाले ते पाहतो, आपले किती एकर जागा झाली ती पाहतो, आपल्या किती मिल झाल्या ते पाहतो, आपले किती काय काय झाले ते आपण सर्व ते पाहत राहतो. पोट भरायला लागतं किती, जीवननिर्वाहाला लागतं किती, प्रारब्धानुसार अन्नमानधन हे मिळणार आहे. आणि त्यातून जितका परमार्थ करे त्याच्यातून आपण आपल्या अंतकरणाची तळमळ किती वाढलेली आहे. आपल्याला घरून इकडं लवकर यावं वाटतं का इथून लवकर घरी जावं वाटतं, हे आपण प्रत्येकाने तपासलं पाहिजे की आपली ओढ कुठं आहे, आपली आर्तता कुठे आहे. तर आपली आर्तता कशी वाढली गेली पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यात जर आपण कमी पडत असो तर ती वाढ करण्याचे आपण अंतर्मुख होऊन ती तयारी करावी. आपली प्रत्येक साधना, प्रत्येक वर्ष, प्रत्येक महिना, प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट असा गेला पाहिजे की आपली ती अंतकरणात आर्तता वाढत गेली पाहिजे. ती परमात्म्याच्या दर्शनाविषयीची तळमळ आपल्या अंतकरणात निर्माण व्हायला पाहिजे, ते वाढत राहिले पाहिजे. ही नेहमी तपासून पाहत राहावं. 6 महिन्याने रक्त तपासतो, सगळ्या आपल्या शरीराच्या दृष्टीने आपण सर्व पाहतो, पण खरी अंतर्तृप्ती होण्याच्या दृष्टीने जी तपासणी आपण करायला पाहिजे ते मागे फिरून पाहू आपली साधना कुठपर्यंत आलेली आहे. पण आपलं असं झालेलं आहे, तुकोबारायांनी म्हटल्याप्रमाणे पूर्वी चांगला भाव होता, आता उलट कमी झाला आहे. मागे जैसा होता माझ्या अंगी भाव, पण आता तसा राहिला नाही. आपली उतरती मांजणी चालली, परमार्थाचे दिवस वाढत चालले, पण प्रेम कमी होत चालले. प्रेम कमी होऊ नये, प्रेम वाढत जावं, आर्तता वाढत जावी. ज्ञानोबारायांच्या या आर्ततेतून आपण एक लक्षात घ्यावं की ज्ञानोबारायांना किती आर्तता निर्माण झाली. कावळ्याला ते विचारत आहेत, किती तळमळ ती सिगेला पोचली, भगवंत का दर्शन देणार नाही. आपल्यालाही ते दर्शन मिळावं तर आपणही अशी आर्तता कशी निर्माण होईल, एक क्षणाक्षणाने आपण साधनेत सावध राहिलं पाहिजे, घडवत चाललं पाहिजे. माऊलींनी, तुकोबारायांनी, चोख महाराजांनी, भगवंतांनी आपल्यावर कृपा करावी आणि आपल्या जीवनात असं अंतर्मुख होऊन आपली साधना कशी वाढली जाईल या प्रकारचा त्यांनी आशीर्वाद द्यावा, हीच भावना व्यक्त करतो. एक वेळ आपण माऊलींचं भजन करूया. माऊली, तुमची तीव्र तळमळ आमच्याकडे थोडीशी पाठवा. ज्ञानेश्वरा माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली
माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज ज्ञानेश्वर माऊली नागराज